नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. ट्रम्प ह्यांचं ट्विट आणि मोदींचं ट्विट ह्याच्यामधला फरक मी माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये समजून सांगितलेला होता आणि ट्रम्प म्हणालेले होते, की भारताने तेल खरेदी थांबवलेली आहे रशियाकडून. इथून पुढे ते व्हेनेझुएलाचं तेल सुद्धा घेतील, असंही ट्रम्प यांनी जाहीर केलं आणि त्या संदर्भात मोदींनी मात्र काहीच वक्तव्य केलं नाही आपल्या ट्विटमध्ये. त्याच्यामधून संभ्रम तयार झालेला आहे आणि तो संभ्रम तयार करण्यामध्ये मीडिया नेहमीप्रमाणे पुढे आहे, ही गोष्ट खरी आहे. म्हणजेच भारताने खरोखरच रशियाकडून तेल खरेदी थांबवली आहे का? इथून पुढे आपण घेणार नाही आहोत का? ते जर का नसेल तर आपण कोणाकडून तेल घेणार आहोत? ते सगळं तेल व्हेनेझुएला देणार आहे का? असे सगळे प्रश्न निर्माण होतात. आणि मग ट्रम्प यांनी जे वक्तव्य केलं आहे, त्याच्यामध्ये त्यांना नेमकं काय म्हणायचं आहे, की जोपर्यंत तुम्ही रशियाची खरेदी थांबवत नाही किंवा व्हेनेझुएलाचं तेल घेत नाही, तोपर्यंत प्रत्यक्षामध्ये ट्रेड डील जे आहे, त्याचं निगोशिएशन नीट होणार नाही, वाटाघाटी होणार नाहीत आणि शिक्कामोर्तबही होणार नाही. असा एक अध्यारूत मेसेज ट्रम्प यांनी दिलाय का? हा खरा प्रश्न आहे. प्रश्न तो असला तरी देखील त्याच्यावरती भारताने आजपर्यंत काहीही वक्तव्य केलेलं नव्हतं. त्याच्यामुळे गोंधळ निश्चितच वाढणार. मग सगळेजण आकडे शोधून काढतायत, की आम्ही रशियाकडची तेल खरेदी कशी थांबवली नाहीये. फक्त प्रायव्हेट कंपन्यांनी थांबवली आहे. सरकारी कंपन्यांनी थांबवलेली नाहीये. रशियामध्ये सुद्धा अशा अनेक कंपन्या आहेत ज्यांच्यावर अजून सँक्शन्स लागू नाहीयेत. त्या सँक्शन नसलेल्या कंपन्यांकडून आपण तेल घेतलं तर त्याला काही अडसर येणार नाही वगैरे वगैरे सगळी आर्ग्युमेंट्स मांडली जात आहेत आणि ती व्हॅलिड आर्ग्युमेंट्स आहेत. मी त्याच्याबद्दल बिलकुल वाद घालत नाहीये आणि हे सगळं भारताने करायला सुद्धा पाहिजे. उदाहरणार्थ आता तुम्ही बातमी वाचली असेल, की रिलायन्सनी जेव्हा रशियाकडून तेल खरेदी थांबवली, गेले काही महिन्यांपूर्वी निर्णय घेतला आणि त्यांनी हळू डायव्हर्सिफाय केलेला आहे. अ, म्हणजे जी सँक्शन्ड अशा कंपन्या आहेत रशियाच्या, तिथून रिलायन्स तेल घेत नसल्यामुळे आता रिलायन्सनी शुद्धीकरण केलेलं तेल जे आहे ते युरोप घ्यायला तयार झालेलं आहे. आणि त्याचं एकच कारण आहे, की ती स्वस्त एनर्जी आहे. स्वस्त ऊर्जा आहे आणि त्यातला जो अडसर आहे, तो अडसर बाजूला केला मोदींनी सरकारी कंपन्या आणि खाजगी कंपन्या यांचं 2 स्वतंत्र तट करून. व्हेनेझुएलाची केस पण तशीच आहे. व्हेनेझुएलामध्ये भारताच्या कंपन्यांनी काही गुंतवणूक केलेली आहे. त्याच्यानंतर त्याच्यावर अचानक सँक्शन सुरू झाले आणि मग भारताला तेल घेणं तिथून मुश्किल झालं. तेव्हा पियुष गोयल हे इफ आय एम नॉट मिस्टेकन ऑगस्ट, सप्टेंबरच्या काळामध्येच त्यांनी अगदी बोलून दाखवलेलं होतं, ठीक आहे आम्ही रशियाकडची तेल खरेदी समजा थांबवली किंवा कमी केली, तर आम्हाला व्हेनेझुएलाकडून तेल घेऊ द्या. त्यावेळेपर्यंत मदुरोंना ट्रम्पनी उचलून नेलेलं नव्हतं आणि व्हेनेझुएलाकडून तेल घेणं हे जितकं रशियन तेल निषिद्ध होतं तेवढंच त्यांना व्हेनेझुएलाचं तेल निषिद्ध झालेलं होतं. आता मदुरोंना उचलून नेल्यानंतर व्हेनेझुएलाचं तेल त्यांना पवित्र वाटायला लागलेलं आहे. पण व्हेनेझुएलाच्या तेलाचं वैशिष्ट्य असं आहे, की ते जड आहे म्हणजे त्याच्यामध्ये जी खनिजं मिसळलेली असतात, ती वेगळी करण्यासाठी खास प्रक्रिया करावी लागते. त्याचा खर्च जास्त येतो. आणि जामनगरच्या रिलायन्सच्या शुद्धीकरण जो कारखाना आहे आपला तेलाचा प्रोसेसिंगचा, तिथे त्याचं प्रोसेसिंग नीट होऊ शकतं. त्यामुळे जर का जामनगर रिफायनरीला तसं तेल मिळणार असेल, योग्य किमतीत मिळणार असेल, तर रिलायन्स का विकत घेणार नाही? आणि ह्याच लाईनवरती आता प्रतिक्रिया पण यायला लागल्यात. तुम्ही जर का रशियाची प्रतिक्रिया आलेली बघाल, तर पहिल्यांदा ज्यावेळेला भडीमार सुरू झाला या सगळ्याचा, त्यावेळेला मी आपल्या वेलिना चकारोवा यांचा आधी उल्लेख केलेला होता, की ज्या पुतीनच्या विश्वासू अशा सहकारी सहकारी म्हणजे त्यांच्या सरकारमध्ये आहेत असं नाही, त्याही पत्रकार आहेत. परंतु चांगली ओळख असावी पुतीनशी, व्यक्तिगत ओळख असावी असं दिसतं एकंदरीत त्यांच्या लिखाणावरून. त्यांनी असं म्हटलेलं होतं, की भारताने तर काही अधिकृतरित्या असं म्हटलेलं नाही, आम्ही तेल खरेदी थांबवणार आहोत म्हणून. तोपर्यंत आपल्याला हे गृहीत धरता येणार नाही, अशी वेलिनांची प्रतिक्रिया ताबडतोबीने आलेली होती.
त्यानंतर काल रशियाची प्रतिक्रिया आली ती अशी आहे, की भारत काही रशियाच्या तेल खरेदीला म्हणजे तो रशियाच्या गटात-बिटात गेलाय म्हणून तेल खरेदी करतो असं नाही. व्यापारी तत्वावरती तेल खरेदी चालते. आम्ही स्वस्तात देतो. भारताला जर का अन्य ठिकाणी सुद्धा तेल विकत घ्यायचं असेल, तर त्यांना खुली सूट आहे. ते तसं करू शकतात. त्याच्याबाबत रशियाला काहीही वावगं वाटणार नाही. असं क्लॅरिफिकेशन आता रशियाने दिलं. त्याच जोडीने भारताने सुद्धा असं क्लॅरिफिकेशन दिलेलं आहे, की आमच्याकडे 140 कोटी लोक राहतात. त्यांच्यासाठी इंधन पुरवठा महत्वाचा आहे. मग त्यासाठी आम्हाला जगामध्ये कुठेही जावं लागलं तरी आम्ही जाऊ आणि आम्हाला योग्य वाटेल त्या दरामध्ये तेल खरेदी करून आम्ही देशापर्यंत पोहोचू. याचाच अर्थ असा, की भारताने हेही सांगितलेलं आहे, की आम्हाला सांगू नका तेल खरेदी कुठून करायची ते. आम्ही जगात कुठेही जाऊन कुठूनही तेल आणू शकतो. आमच्या लोकांचं हित, आमच्या जनतेचं हित ही सर्वात मोठी कसोटी असणार आहे तेल खरेदीची. आणि त्यामुळे भारताने एक प्रकारे ट्रम्प जे बोलता आहेत, की भारताने तेल खरेदी थांबवली. हा भाग तुम्ही विसरून जावा. व्हेनेझुएलाकडून तेल घेता येईल, कॅनडाकडून घेता येईल, अमेरिकेकडून घेता येईल. जोवर आम्हाला निकड आहे आणि आम्हाला योग्य दरात तेल मिळतं, तोपर्यंत भारत इंडिया इज ओपन टू ऑल डील्स ऑइल परचेस. रशियाचं त्याच्यामुळे कमी होणार आहे का तेल? आज तुम्ही सांगू शकत नाही कारण भारताची तेलाची गरज वाढती राहणार आहे. जसजशी तुमची अर्थव्यवस्था विकसित होते आहे, तसतशी तुमची तेलाची गरज वाढती राहील आणि ती वाढती गरज पुरवण्यासाठी तुम्हाला आणखी सोर्सेस सुद्धा कदाचित निवडावे लागतील. आपण सौदीपर्यंत जात नाही कारण सौदीचं तेल 67-70 पर्यंत जातं. व्हेअरएज रशियाकडून आपल्याला अतिशय स्वस्तात तेल मिळतंय सध्या. त्यामुळे तो जो फरक आहे त्या फरकासाठी म्हणून आपण रशियाकडे जात होतो. इथून पुढे जर का अमेरिकेने आणखी काहीतरी एक केलेलं आहे, की इन्शुरन्सचे भाव वाढवून ठेवलेत रशियाच्या. तसं जर का झालं तर मग दोन्ही मधला फरक जर का $2 किंवा $3 राहिला तर भारताला कुठेही जायला वाव असेल. आपण रशियाशी बांधील राहू अशातला भाग नाही. बरं रशिया सुद्धा तुमच्यावर अवलंबून आहे असं नाहीये. तुम्ही जर का ती तेल खरेदी केली तर तुमच्या आज सुद्धा 6 पट तेल खरेदी चीन करतो रशियाकडून. त्यामुळे तुम्ही तुमचा जो वाटा आहे, तो वाटा त्यांना सहज चीनला सुद्धा देता येईल. कारण चीन सुद्धा विस्तारणारी अर्थव्यवस्था आजच्या घडीला सुद्धा आहे. त्यामुळे असं जे काही एकदम संकट कोसळल्यासारखं जे दाखवतायत, रशियावर संकट कोसळलं आणि ही खरेदी थांबली म्हणून युक्रेनच्या युद्धाला विराम मिळू शकतो. हे जे सगळे आर्ग्युमेंट्स आहेत, त्याच्यात काही दम उरलेला नाहीये. हे आता आपल्याला सिद्ध झालेलं आहे आणि भारताने स्वतःची भूमिका क्लिअर केलेली आहे. एक प्रकारे लक्षात ठेवा, की जर का ट्रम्प यांनी तरीही त्याच्यापुढे तुणतुणं वाजवत ठेवलं, की रशियाची खरेदी बंदच करा. भारतीय हिताच्या विरोधात जाऊन बंद करा. हे जर का टुमणं लावलं तर हे ट्रेड डील जे आहे त्याच्यात परत एकदा बाधा, व्यत्यय निर्माण होतील, अडथळे येतील आणि ते तसेच अडथळे व्हावेत अशा हेतूने जर का हे ट्विट केलेलं असेल, तर इट वॉज नॉट डन विथ ए क्लिअर माइंड असं मी म्हणेन. तेव्हा तेल खरेदी हा मुद्दा हा कळीचा मुद्दा आहे आणि ट्रेड डील करायचं का नाही ते कशा स्वरूपात करायला पाहिजे हे सगळे जे प्रश्न आहेत त्याची गुरुकिल्ली ही तेल खरेदी आहे. अमेरिकेला ट्रेड डीलची डिस्कशन सुरू होण्याआधी आधी तेल खरेदीचा मुद्दा जो आहे तो धसाळ्या लावायला लागेल अँड इट हॅज टू बी केप्ट बियॉन्ड डाऊट्स. कुठचेही डाऊट्स न उरता भारताला जी तेल खरेदी करायची इच्छा आहे त्याप्रमाणे तुम्ही आज अॅग्रो प्रॉडक्ट्स त्यांची घेणार नाही सांगितलेले आहे त्याप्रमाणे वागणार. त्याच्या उपर जाऊन तेच परत जर का वरवंटा फिरवायची इच्छा असेल तर त्या ट्रेड डील मध्ये अजून सुद्धा विघ्न येतील. ही सूर्यप्रकाशा इतकी स्वच्छ गोष्ट आहे आणि म्हणून माझ्या मते त्या सगळ्याचा कळीचा मुद्दा जो आहे तो अल्टिमेटली इट इज गोइंग टू ग्रॅव्हिटेट टू ऑइल डील. ते तेल खरेदी क्लिअर करा मग ट्रेड डीलची पुढची बोलणी सुरू होतील. इथपर्यंत ह्या गोष्टी आता जाणार आहेत. हे अर्थात माझं म्हणणं आहे ते खरं ठरतं की नाही आपण थोडक्यात बघू. काही काळातच ते क्लिअर व्हायला पाहिजे कारण गोष्टी जर का इथपर्यंत आल्या असतील आणि अमेरिकेला निकड वाटत असेल तर त्यांना त्या दिशेने प्रयत्न करावा लागेल. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर लिंक शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा
आणि तुमचं सहकार्य जे आहे, ते माझ्यासोबत असंच राहू द्या. हो.